देखिलाशी माती खाता, देखिलाशी माती खाता, दावी आणि बांधी माता, जाळी घेऊन कांबळी काठी, गाई वळी वेणू पाठी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे त्या गाथेमधील काल्याचा म्हणून हा अभंग आहे. भगवान श्रीकृष्णाचं जीवन चरित्र अनेक संतांनी अक्षरांकित केलं आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्राचे विविध प्रकारचे पैलू आहेत, भिन्न भिन्न पैलू आहेत. परंतु त्यात काही भक्तिप्रेमाचे लाडके अभंग आहेत, काही राजकीय क्षेत्रातलं अभिनव कर्तव्य भगवान श्रीकृष्णाचं ते दाखवलेलं आहे, काही ठिकाणी तत्वज्ञान प्रधान असं भगवंताचं जीवन चरित्र आहे. म्हणून एके ठिकाणी भगवंताच्या जीवन चरित्राचाच एक भाग विचाराचा सांगत असताना सांगतात की भगवान श्रीकृष्ण असं एक हिमालयापेक्षाही अत्युच्च उत्तुंग शिखर आहे की भगवान श्रीकृष्णाच्या उंची इतका जीवनाचं व्यक्तिमत्व अद्याप पावेतो या भारतीय क्षेत्रामध्ये नव्हे, जगाच्या पाठीवर जन्माला आलं नाही अजून. रामचंद्र प्रभू ही देवच आहे, भगवान श्रीकृष्ण ही देव आहे, पण रामचंद्र प्रभूच्या जीवनाला चाकोरी आहे. जेव्हापासून नीतिमत्ता, रीतिरिवाज, राजकारण, समाजकारण आणि धर्म हे शब्द जगाच्या पाठीवर जेव्हापासून पैदा झाले, निर्माण झाले, त्या प्रत्येक चरित्राचा आपल्या भोवती बंधन घालून चालणारं जीवन चरित्र जर कोणतं असेल तर रामात स्वतःवर खूप निर्बंध. म्हणून रामचंद्र प्रभूंनी जे काही शब्द ठरले त्यापेक्षा नवीन काही अद्भुतता अशी काही समाजापर्यंत पोहोचवलेली नाही. आपण गैरसमज करणार नाही आणि तर मी चुकून म्हणेल असं कसं सांगितलं असं होता कामा नये. म्हणून वक्त्यापेक्षाही श्रोता खूप जाणता असावा लागतो श्रवण करणारा. भगवान म्हणतात की अर्जुना माझं भाग्य आहे की तुझ्यासारखा श्रोता मिळावा, नाही तर देवाला आयुष्यात श्रोता मिळाला नाही चांगला. नाही तर कीर्तनाचे अर्थ आणि कीर्तनकाराच्या विषयीचे समजा खूप लोकांमध्ये विपरीत असतात. म्हणून सांगताना मी सांभाळून सांगतोय, पण आपणही जपून ऐका एवढंच मला. आमचे गुरुदेव म्हणायचे की श्रोता वक्त्यापेक्षा दसपट विद्वान असावा लागतो, तेव्हा ते खरं सांगड जमत. किती पटीनं? दसपटी. याचा अर्थ असा की स्वयंपाक करणाऱ्यापेक्षाही चवीनं खाणारे अत्यंत हुशार लागतात, त्यावेळेला स्वयंपाकाचा अर्थ समज लक्षात आलं. आता फरक लक्षात आला असेल माझ्या वाक्यातला की श्रोते दसपट हुशार पाहिजेत. याचा अर्थ कीर्तन करता आलं पाहिजे त्यांना, असं नाही कीर्तन करत नसले तरी श्रवण कसं करावं या बाबतीमध्ये चोखंदळ असावं लागतो. स्वतः स्वयंपाक करता आला नाही तरी तो पटकन ओळखतो की आज भात बिघडलाय तर तुम्ही करून दाखवा. पण आम्हाला येतच नाही, आम्हाला कळतो बिघडले. स्वयंपाक बेचव झाला हे कोणाला कळतो? ज्याला करता येतो त्याला कळतो असं म्हणायचं का? नाही, ज्याला करता येत नसलं तरी कळण्याची बुद्धिमत्ता, जिभेचा चोखंदळपणा ज्याला करता येत नाही त्याला सुद्धा असतो, ज्याला करता येतो त्याला सुद्धा जिभेचा चोखंदळपणा नसतो, तो भरपूर आमटीवर. तसं कीर्तन करता आलं म्हणजे कीर्तन समजतं अशातला अर्थ नाही, आणि ज्याला करता येत नाही त्याला समजत नाही असंही नाही. म्हणून श्रोता हा फार वेगळा असावा. मी आपल्याला सांगत होतो की रामचंद्र प्रभूंनी जगाच्या पाठीवर काही शब्द वा रीतिरिवाज ठरले गेले त्यापेक्षा काही आगळं आणि वेगळं जीवन समाजाला दिलंच नाही. म्हणून मला तरी अजून त्या शब्दाचा अर्थ कळाला नाही की राम राज्य या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला. काय असेल मला माहिती, पण जो कळाला तिथपर्यंत मी सांगतो. समाजापर्यंत त्या रामराज्य या शब्दाचा अर्थ जो असेल असं मला वाटतं तो सांगतो की रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य, की प्रत्येक मानव मात्र सुखी असला पाहिजे, याला रामराज्य म्हणा. चोऱ्या होऊ नये, कोर्ट कचेऱ्या भरू नये, पोलीस मध्ये भरती अधिक होऊ,
म्हणजे हे सगळं होणं म्हणजे रामराज्य. याचा अर्थ सुखाचं राज्य म्हणजे रामराज्य. पण लक्षात ठेवा की राम स्वतः राज्यावर आला, रावणाला मारून सीतेला घेऊन. रामराज्य तिथून सुरू झालं. पण रामाने राज्य केलं तरी रामाला सुद्धा स्वतःच राज्य रामराज्य करता आलं नाही, सुखी राज्य करता आलं. माफ करा, समाज सुखी करता आला नाही तो तर विषय स्वतंत्रच आहे, पण कुटुंब सुद्धा सुखी करता आलं नाही रामाला. का? कुठेतरी एकाने बोलावं आणि तेवढंच मनात धरावं. एक निष्पाप पत्नी तिला घराच्या बाहेर हाकून द्यावं. आणि नुसती हाकून दिली नाही, गर्भवती पत्नी हाकून द्यावी, घराच्या बाहेर काढून द्यावी. म्हणून भगवान श्रीकृष्ण आगळा आणि वेगळं स्वरूप. याचा अर्थ देवादेवात कंपॅरिझन करणं चुकीची गोष्ट, संतांत तुलना करणं चुकीची गोष्ट. पण ही समाज व्यवस्थेच्या दृष्टीने सांगतोय. म्हणून मी सांगितलं ना, दोन्ही व्यक्ती थोरच, दोघांचंही कार्य एकच. जे भगवान म्हणतात 5000 वर्षापूर्वी, तेच मत रामरायाचं होतं 7 वर्षापूर्वी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दोघांचं कार्य एक आहे. पण भगवंतानी आपल्या भोवती काही वर्तुळ आखून घेतलं होतं रामरायाने. त्याच्या पलीकडे रामराया जाऊ इच्छित नव्हते. जाऊ शकत होते पण जाऊ इच्छित नव्हते. मग त्यावेळेला कदाचित समाज व्यवस्था तशी होती की काय, कोण जाणे. पण त्याही पेक्षा भगवान श्रीकृष्णाचं जीवन, म्हणून तर म्हटलं की हिमालयाचं गौरीशंकर शिखर सुद्धा तोकडं पडेल इतकं उत्तुंग जीवन आहे भगवान श्रीकृष्ण. मी जर त्याचे वेगवेगळे पैलू सांगितले आणि एकाने तर वर्णनच केले, काय विचार मांडावा श्रीकृष्णांच्या चरित्राबद्दल. बुद्धी कुंठित होते. क्वचित दिव्यम शौर्यम, काय शूरता आहे. क्वचित दिव्यम शौर्यम क्वचित तिरणे का पुरुषता. काही वेळेला दिव्य शौर्य आणि काही वेळेला पळून गेला, पण त्या पळण्यामध्ये सुद्धा समाजाची धारणा आहे. युद्धात अपजय पत्करणं सुद्धा समाजाचं हित असतं, इतका उच्च विचार आहे. क्वचित गीता ज्ञानम, काय तत्वज्ञान आहे महाराज. ज्ञेयम यत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमस्मते. पहा या श्लोकावरची टीका. ज्ञेय म्हणजे काय, किंवा ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्हीतला फरक सांगितलाय भगवंताने. काय गोड सांगितलाय. हे कुठं आहे का, भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. हे तत्वज्ञान अर्जुनाला शिकवणारा, आणि तोही कुठेतरी एकांतामध्ये गिरीकंदरात जाऊन नव्हे, नाहीतर कुठे तत्वज्ञान ब्रह्मज्ञान ऐकायचं असेल तर मंडईमध्ये नाही, मार्केट यार्ड मध्ये नाही चालायचे. ब्रह्मज्ञान तत्वज्ञान ऐकायचं असेल तर कुठे जावं लागतं. म्हणून तर भगवान पार्वतीला घेऊन, म्हणजे शंकर पार्वतीला घेऊन क्षीरसिंधूच्या कडेला बसले होते आणि तिथं सांगायला लागले, क्षीरसिंधू परिसरी शक्तीचे कर्ण कुहरी नेणो काही त्रिपुरारी सांगितले. हे तत्वज्ञान. पण ते तत्वज्ञान भगवंताने अर्जुनाला गिरीकंदरात गुंफेमध्ये देवळामध्ये बसून नाही सांगितलं, पोथी सांगतो तसं. मग कुठे सांगितलं. जी कर्मभूमी आहे तीच कर्मभूमी तत्वज्ञानाच्या बैठकीला योग्य असं मानून सुरुवात केली. असं कुठं आपल्याला सापडेल. आम्ही महाराज लोक म्हणतो देऊळ पाहिजे, नाही तर निवांतता पाहिजे, कीर्तन तर आम्ही करू. भगवान म्हणतो असू दे युद्धभूमी असती तरी दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे.
तिथे प्रत्येक मरायला तयार आहे या भूमिकेने आलेला आहे. आणि तिथे अमरत्व देण्याकरता भगवान उतरलाय रथावरून खाली. पहा चित्र काय. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं जीवन सर्वांगीण विचार करण्यासारखं जरी असलं तरी विचाराच्या पलीकडचं आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमयं प्रदीपः. हे सांगत असताना व्यासांचं वर्णन करत असताना व्यासांचं थोडपण वर्णन करत असताना त्या व्यासांच्या बद्दल सांगतात. ते म्हणतात की व्यास सुद्धा ज्याला म्हणतात कृष्णं वंदे जगद्गुरु. आणि जो जगद्गुरु तो चोऱ्या करतो कसं कसे. ब्रह्मानी चोरी करी देव आणि व्यभिचारी हे कसं बसत. म्हणून तर याचं जीवन करणं दुरापास्त आहे. याला फार मोठा संबंध विश्वातला एकमेव ऍक्टर म्हणून मानलं गेले सगळे. नट तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी दोन शब्द एकत्र येतील काय. उपभोग भोगून सुद्धा ब्रह्मचारी राहू शकतो. हे जीवन कुठं बसेल. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं जीवन हे सर्वसामान्यांना कळणं दुरापास्त आहे. मगाच्या श्लोकामध्ये म्हटलंय चरित्रंते नूनम क्वचिदपि च मोहाय कुधिया. मोह करणार आहे. अर्जुन सुद्धा एवढा मोठा जाणकार श्रोता असून भगवंताला म्हणतो कृष्णा म्हणतो कृष्ण अरे ज्यावेळी मी शस्त्र टाकली होती त्यावेळेला तू मला घे म्हणून सांगितलं. माझ्या हातातून आपोआप गळून पळाली होती. गांधीवम संस्कृते हस्तात त्वच्चैव परिदह्यते न शक्नुम यमस्थातुं भ्रमति वचने म्हणून. माझं मन संभ्रम करत होतं आणि मी हातात असलेलं गांडव धनुष्य खाली सोडून दिलं. त्यावेळेला तू मला म्हणतोस की कृष्ण अर्जुना क्लैब्यम मास्मगमः पार्थ नाही तत्त्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम चक्षुत्तिष्ठ परंतप. उठी घे धनुष्यमान संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. अरे उठ हातामध्ये धनुष्य घे असं त्यावेळी सांगितलं. आणि नंतर पुढे एक प्रसंग असा आहे महाभारतामध्ये की ज्या वेळेला अर्जुनानं द्रोणाचार्याला मारण्याकरता धनुष्यबाण केले आणि त्यावेळेला तिकडूनच द्रोणाचार्यांनी अभिमंत्रित केलं होतं एक अस्त्र. त्याला नारायणास्त्र म्हणतात. बाण काढला नारायणास्त्र अभिमंत्रित केलं आणि अर्जुनाच्या कंठनाळावर लक्ष ठेवलं. आणि अर्जुनानंही तिकडून अस्त्र काढलं आणि त्या बाणावरती अभिमंत्रित केलं. तिथूनही धनुष्यबाण घेतले आणि कंठनाळावरती लक्ष ठेवलं होतं. कोणाच्या? द्रोणाच्या. गुरुन हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतान् ततायिना. ज्या वेळेला मी धनुष्यबाण टाकले होते त्यावेळेला घे म्हणून सांगितलं. आणि ज्या वेळेला युद्धाच्या दुसरा सरसेनापती उभा राहिला आणि त्या द्रोणाचार्यांनी अर्जुनावरती नारायणास्त्र अभिमंत्रिलं आणि सोडण्याच्या बेतात होते तोवर भगवंतांनी सांगितलं अर्जुना धनुष्यबाण टाकून. वा रे वा म्हटले. जेव्हा टाकले होते तेव्हा घे म्हटला आणि जेव्हा घेतलेत आता नेम धरला आता टाकून दे म्हणतोय. चाललंय कुठे देवा मी ऐकणार नाही. मी सांगतो उगाच तू आपलं टाकून दे.
म्हणजे काय धनुष्य बाण टाकून हो. अरे पण देवा जेव्हा टाकले होते तेव्हा घ्या सांगितलं, ज्या वेळेला घ्या त्यावेळेला टाक सांगतोय हे कशात बसतंय. म्हणून तर म्हटलं की हे इतरही जनाला करणं दुरापात, कुठल्या वेळी काय करावं. अर्जुन म्हणलं हे शक्यच नाही, क्षत्रिय आणि शस्त्र हातात टाकून देणं हे खास जो खरा क्षत्रिय आहे त्याला ते झेपणार नाही. देवा मी शस्त्र टाकणार नाही, मी म्हातारेशी लढणार आहे. म्हणले लढायचं तर मरशील. माहितीये का समोर पहा ते नारायण अस्त्र सोडलंय. ते नारायण अस्त्र असे की ज्याच्यावर सोडलंय त्याचा कंठनाळ फोडल्याशिवाय ते राहत नाही. तुझ्यावर सोडलंय अर्जुना. अरे पण म्हणले मी काही कमी नाही आणि तुझ्यासारखा राखणदार माझा आहे. मग म्हणले मी वाटेल ते काय, मी सुद्धा काही करू शकत नाही रे त्याला. ते नारायण अस्त्र आहे, एकच शस्त्र असं आहे की ते कुणीही परतवू शकत नाही. ऐकतोस की नाही बोल. मी सांगतो ते शस्त्र टाकून ते नारायण अस्त्राला नमस्कार. नारायण अस्त्राला नमस्कार केल्यावर ते तिकडून सोडलं द्रोणाचार्याने आणि नारायण अस्त्र वर अर्जुनाकडे येतंय तोपर्यंत भगवंतानी सांगून की टाक खाली नमस्कार कर. टाकलं ना अर्जुनाने नमस्कार केला. नारायणीनं नमस्कार केल्याबरोबर नारायण अस्त्राचं पाणी झालं. अर्जुन म्हणतो देवा वाचलो की मग तेच तुला सांगतोय की सगळ्या वेळेला सगळ्या गोष्टी बरोबर नसतात. देवा हे नारायण असं नमस्कार करावे मला माहितीच नव्हतं. म्हणलं जे दुनियाला माहित नाही ते आम्हाला माहिती असतं. म्हणून तर वेदांनी वर्णन केलं यः सर्वज्ञः सर्ववित् यस्य ज्ञानमयं तपः. ज्ञानी आमचा शिरोमणी, ज्ञानी आमचा शिरोमणी. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन जसं आहे तसं भगवंताचं सुद्धा वर्णन केलंय. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची. पण इतकं श्रेष्ठ व्यक्तिमत्व जो जगाला तत्वज्ञान देणार आहे, ज्याच्या जीवनाची उंची अतिशय उच्च प्रकारची आहे, पण इतकं उंचीचं व्यक्तिमत्व पण माती खाते चोरून चोरून. आता काय असं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कल्पना नाही का. अहो ते अमके हो बरं मग अहो ते फार मोठी माणसं. कसली मोठी, लहान पोराचं फार सगळं धुवत होतो. काय म्हणताय हे आपल्याला पट. अहो मी पाहिलं म्हणलं तुम्ही काय काय. हे जसं एखाद्या उच्च व्यक्तीनं काहीतरी वेगळं काम करावं तसं भगवान श्रीकृष्ण उच्च व्यक्तिमत्व पण तुकोबाराय म्हणतात की ती माती खात होता. पण माती खाणं सुद्धा त्याला काही अर्थ होता. मोठ्यांचं जे करणं असतं ते आपल्याला समजणं नसतं, ते आपल्या समजुतीच्या पलीकडचं. आणि भगवान माती खात होते आणि माती खात असतानाच त्याला आईनं पाहिलं. आणि अशा प्रकारच्या भगवंताच्या एका विशिष्ट प्रकारच्या घटनेचं वर्णन या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज करतात. देखिलाची माती खाता, देखिलाची माती खाता, देखिलाची माती खाता, देखिलाची माती खाता.
भगवान वाड्याच्या बाहेर आले, रस्त्यावरची माती खाल्ली. आई नातून पाहिलं आपल्या लेकरांनी माती खाल्ली तर पोट असं मोठं होतं, हातापायच्या काड्या होतात असं म्हणतात. मला काही माहिती खात काय. तुकाराम महाराज वर्णन करत असताना म्हणतात, आईनं पाहिलं देखिलाची माती खाता, दावियाने बांधी माता, माथा नाही बरं का, माता, दावियाने बांधी माता. आई गेली तिथपर्यंत धावत आणि म्हटले, कृष्णा अरे आज तर हा नवाच प्रकार पाहिलाय. काय अरे माती होत खायला मिळत नाही काय? भूक लागली तर सांग ना, वाटेल ते देऊ शकते मी, सोनं देऊ शकेल रे. आम्ही सर्वस्व तुला समर्पण केलंय, पंचप्राणापेक्षाही तुझ्यावर प्रेम करतो आणि माती खातोस. म्हणून पकडून आणला कानाला धरून. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खाशी काका काका. कशा करता खातोस सांग, कारण सांग. आई मी तुला जरी कारण सांगितलं तरी हे पटण्याकरता सुद्धा काही वेगळी भूमिका लागते अंतःकरणाची. नुसतं एखाद्या पोराची आई होऊन पोरगा कळतो ते कळतं असा अर्थ नाही. अरे सांग, सगळ्याच गोष्टी सांगून समजतील असं नाही. आई अगं त्या मातीमध्ये सुद्धा कणाकणाने काही जीवांनी रहिवास केलाय, त्यांनी पूर्वजन्मी कृत्य केलंय की माझा स्पर्श व्हावा म्हणून. स्पर्श व्हावा म्हणून गोकुळात भले भले तपस्वी ऋषी मुनींनी मातीचा कण 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 बनवून तिथे वास्तव्य केलं होतं गोकुळात. कशा करता? केवळ श्रीकृष्णाचा स्पर्श व्हावा, संगती. म्हणून एखाद्या मोठ्या व्यक्तीची संगती मिळावी, स्पर्श व्हावा, याकरता सुद्धा सौभाग्य लागतं. मी सांगत असतो कथा. हजारो वर्षे जंगलामध्ये अंगावर कपडा नाही, काही नाही, अशा स्थितीमध्ये जंगलामध्ये हिंडतायत सारखे. आणि एके दिवशी हिंडत असताना अमावस्येच्या रात्री 1-2 वाजता दूरवर असा कुठेतरी प्रकाश दिसला. म्हणले आज इतक्या वर्षी या वनामध्ये जंगलामध्ये राहतोय, इथे हिंस्र पशु आहेत आणि आजपर्यंत असा अपरात्रीच्या वेळेला प्रकाश मी पाहिला नाही, काय असावं. म्हणून हे म्हातार बाबा झाडाखाली बसले होते, उठले आणि चालायला लागले त्या प्रकाशाच्या अनुसंधाना. आणि प्रकाशाकडे जसे जसे चालत गेले तसे तसे पाहतात ते त्या प्रकाशामध्ये काहीतरी मधी दिसू लागली आकृती. आणखी जवळ गेले तर आणखी आकृती स्पष्ट दिसू लागली. आणखी जवळ गेले तर त्या प्रकाशामध्ये एक व्यक्ती अशी बसली ध्यानात. अरे म्हटलं प्रकाशात व्यक्ती बसली का व्यक्तिभूती प्रकाश आहे, काही कळायलाच काय असं असतं ना. म्हणून मी सांगत असतो की आपल्या प्रत्येकाभूती एक वलय आहे. तुम्ही देवाचेच फोटो पाहिले असतील, चित्र पाहिली, संतांची चित्र पाहिली, त्याच्या भोवती असं प्रकाशाचं वलय आहे. नुसतं देवाच्या साधूच्याच भोवती नाही, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक वलय, विशिष्ट प्रकारच्या चैतन्याचा प्रकाश असतो.
पण आपल्या दुष्कृत्याने, आपल्या आचाराने, आपल्या वागण्याने आपण त्या वलयाचा खाना खराबा केलाय. ते दुसऱ्यालाही दिसत नाही ना आपल्यालाही दिसत नाही. आपण सामान्य नव्हे, आपण प्रत्येक जण भूतलावर जन्माला आलोत ना, आपण असामान्य आहोत. पण हे केव्हा पटेल? ज्या वेळेला कुठेतरी तुम्ही इंद्र व्हाल, ब्रह्मदेव व्हाल, चंद्र व्हाल, त्यावेळेला कळेल तुम्हाला की खरंच मृत्यू लोकात जन्माला आलेली माणसं किती सौभाग्यवान आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, 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 स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी भावा जन्मा, मृत्यूलोकी भावा जन्मा, मृत्यूलोकी मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. तिथे गेल्यावर कळतं त्यांना पश्चाताप झाला. आपण यज्ञ करून स्वर्गात आलो, आपण सत्कर्म करून सत्य लोकात आलो, आपण काही आराधना तपश्चर्या करून मागणी मागून घेतलं ना उच्च पदस्थ झालो, पण चुकला. आपण मृत्यू लोकात माणसाचा जन्म ही काही सौभाग्याची गोष्ट आहे. वलय आहे त्याच्यात, तेजाचं वलय पडलेलं होतं. एका वृक्षाखाली एक व्यक्ती बसली. ती जवळ जाऊन पाहिलं त्या म्हातार बाबांनी, आजोबांनी. तर डोळे मिटलेले, रात्री 2 वाजता, अंगावर वस्त्र नाही, नग्न स्थितीमध्ये एक 18 वर्षाची मुलगी 18 वर्षाची मुलगी डोळे शांत करून स्तब्ध बसली. आजोबांनी पाहिले इकडे तिकडे तर काही दिसेना. अमावस्येची रात्र, 2 वाजले. निर्जन अरण्य. माझ्यासारख्या म्हाताराने निर्भयपणाने या अरण्यात राहणं वाहिणं इष्ट आहे. पण 18 वर्षाची तरुणी, तेजपुंज, सौंदर्यवान, अंगावर कपडा नाही, अशा स्थितीमध्ये रात्री इतकी निरागस आणि शांत बसली. काही अर्थच कळला. बघा कशी शांत बसली. आवाज बंद करणं. फोन करतोय, लक्ष कुठे. आता काय होतं, आता बडबड झाल्यावर बंद करणं. तेवढं सुद्धा खपतात आपण. इतकं नाही. आजोबा त्या 18 वर्षाच्या मुलीकडे पाहतायत. अंग प्रत्यंग दिसतंय तिचं. पण त्या मुलीला पाहून आजोबांचा सुद्धा इतक्या वर्षाची तपश्चर्या आपली फळाला आली असं वाटायला लागलं की खरोखर म्हातारपणी परमार्थ करणारी आपल्यासारखी माणसं असली तरी तरुण वयात सर्वस्वाचा त्याग करून निर्भयपणानं भगवत चिंतनामध्ये तल्लीन होणारी तरुण आणि तरुणी सुद्धा आहेत. याबद्दल त्याला स्वाभिमान वाटतो. मी नवीन त्याच्यात पडलो आणि देवळात राहतो. आम्हालाच म्हणायचे, ए पोरारे बुद्धिवान, हुशार, नोकरी चाकरी करायची काही याड फीड लागले तुला. हा, अरे कशाला आयुष्याचं वाटोळ करतो इतक्यात भजन कीर्तन करू. उलटा चोर कोतवाल को दाटे. म्हणजे भजन पूजन करून आयुष्याचं वाटोळ कशाला करतो हे शिकवणारी माणसं आजही आहेत. गळ्यात माळा असलेली,
नसलेली ठीक आहे, पण गळात माळा असलेली माणसं शिकवतायत. कोणाला? तरुण वयामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसाला शिकवतात की अरे 17-18 वर्षाचं वय, आता भजन पूजन करायला लागला, वाटोळं करतो काय आयुष्याचं. ही आत्ताची स्थिती नाही. 2500 वर्षापूर्वी सुद्धा हेच होतं. गौतम बुद्धांच्या काळामध्ये गौतम बुद्धांचे वडील सम्राट होते त्या काळातले, आणि फार मोठा लौकिक होता, पण ते सम्राट होते, पण संपत्तीचा अहंकार नव्हता. गौतम बुद्धांचे वडील नेहमीच आपल्या राज्यामध्ये संन्यासी साधू लोकांना बोलवायचे, त्यांचं पूजन करायचे, त्यांची सेवा करायची, राहतील तर आग्रह करायचा, आणि ज्या दिवशी जातील तेव्हा जिथे जायचं असेल तिथे पोहोचवण्याची व्यवस्था करायची गौतम बुद्धाचे वडील. घरी संन्यासी बोलवायचा, पूजा करायची, संन्यासाबद्दल आदर व्यक्त करायचा, म्हणायचं महाराज तुमचं जीवन धन्य आहे, मी पामर आहे, मला तुमची सेवा घडली तर जीवन धन्य होईल, आम्ही संसारिक नाही. गौतम बुद्धाचे वडील संन्यासी घरी आणून संन्यासाविषयी आदर बाळगून त्याची पूजा करत होते, पण पोरगा संन्यासी बनायला लागल्यावरती मात्र त्या पोराला म्हणले अरे असं नको रे करू. हीच मौज आहे आपल्याकडे. वारकऱ्याविषयी आदर आहे, पण पोरगा वारकरी बनला तर म्हणतात नको रे बाबा असं करू. असा घोटाळा की दुसऱ्याची स्तुती केली जाते, पण तसं वागायचं म्हटलं तर म्हणतो आपल्याला कसं जेवण नाही हो जमत. चांगल्याला नमस्कार आहे, पण स्वतः चांगलं वागा म्हटलं तर आम्हाला कसं जमल का? शेण खावं वाटतं काय? जीवन असं आहे. धन्य वाटलं त्याला की वयाच्या 18 वर्षामध्ये ही तरुण मुलगी या निर्जन अरण्यामध्ये ध्यानस्थ बसले. कोण असावी कुतूहल अंतःकरणामध्ये निर्माण झालं. या जगाच्या पाठीवर या वयामध्ये इतकं परित्याग करून जंगलामध्ये राहणार क्वचित भेटतंय. कोण असावी इतकी धाडशी मुलगी, कोणाची असावी? 2 तास गेले. पहाटे 4-4:30 वाजले. थंड वारा सुटला आणि पहाटे 4 वाजता ती मुलीचे डोळे लुकलुक करू लागले. आजोबा पाहत. तिने संपूर्ण डोळे उघडल्यावर आजोबांनी डोळे मिटले, मान खाली. मुलगी विचारते आजोबा बाबा, मग डोळे उघडले. बा मला विचारलं हो, दुसरं कोणीच नाही. अगं म्हणले मी हजारो वर्ष या निर्जन अरण्यामध्ये वणवण करत हिंडतोय, तपश्चर्या करतोय, कोणीच मला मनुष्य भेटलं नाही इतक्या वर्षामध्ये, आणि तूच पहिल्यांदा या कृतीमध्ये दिसली, म्हणून जरा उभा राहिलो कोण म्हणून समजून घ्यावं. म्हणले आजोबा बरं झालं मला विचारलं, पण मीही अनेक वर्ष इथे तपश्चर्या करते, हजारो वर्ष, पण मला या जंगलामध्ये अजून कोणी भेटलं नाही, तुम्हीच माणूस म्हणून भेटला. आपण दोघंच हो. आजोबा आपण कोण कळलं तर बरं. दाढी वाढवली, जटा वाढल्यात, अंगावरती कपडा नाही आपल्या, आपण कोण आहात? तेव्हा ते सांगतात की मला जाबाली ऋषी म्हणतात. कोण? जाबाली. असं तिथे किती वर्ष झाली अरण्यामध्ये? 10,000 वर्ष झाली म्हटली अरण्यात. मी तपश्चर्या करत नाही, कंदमुळं फळं खातोय, ती नाही मिळाली तर वाळलेली पानं खातोय आणि तपश्चर्या करतोय. म्हणजे कशा करता करता आजोबा तपश्चर्या? आपण इथले बाळे तुला काय सांगू, आता तू या वयात आहे, कशा करता करता सांगा कळू देत. तर म्हणले एकच इच्छा आहे की ब्रह्मविद्या म्हणून कोण म्हणतात, ती ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर जीवन कृतार्थ होतं, किंवा जीवन कृतार्थ होण्याकरता ब्रह्मविद्या मला प्राप्त व्हावी म्हणून मी तपश्चर्या करतो. ती मुलगी हसली. बाळ म्हणले हसतीस का? बाळ मला माहिती आहे की ब्रह्मविद्या नुसते साध्या तपश्चर्याने वा साध्या कर्मकांडाने येईल असं नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थातून उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही आमोपग्रंथ केले. ब्रह्मज्ञान सहजासहजी कळत नाही, ब्रह्मज्ञान बाजारात मिळत नाही,
ब्रह्मज्ञात भीक मागून कोणी दान करत नाही. ती ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी या करता मी 10,000 वर्ष झाली तपश्चर्या करतो या निर्जन अरण्यामध्ये वणवण करत नाही. ती मुलगी हसायला लागली. म्हणजे बाळ का मी तपश्चर्या करतो म्हणून तू हसते? नाही. सांग तू कोण आहेस बाळ? वयाच्या 18 वर्षी या तारुण्यामध्ये तू तपश्चर्या करतेस. तेजपुंज तुझं शरीर आहे, अंगावरती कपडा नाही. थंडी ऊन वाऱ्या करता सुद्धा तू काही बंधन केलेलं नाही. आणि अशा निर्जन अरण्यामध्ये निर्भय अंतःकरणाने शांत बसलेस. अपरात्री सुद्धा तू कोण असं कुतूहल मला अंतःकरणात निर्माण झालंय, सांग. तेव्हा ती मुलगी सांगते, ऋषी सांगू. 10,000 वर्ष आपण ज्या ब्रह्मविद्या करता तपश्चर्या करता, जी प्राप्त व्हावी म्हणून आपण तपश्चर्या करता, तीच ब्रह्मविद्या मी आहे. तू हो. ब्रह्मविद्या हम तुला योगेंद्र साच मृग्यते. ही ब्रह्मविद्या आहे. तुमच्यासारखे योगीजन वणवण करत हिंडतात जिच्या करता ती मी आहे. अरे आमच्यासारख्याने तू प्राप्त म्हणून तपश्चर्या करावी, पण तू कोणाकरता तपश्चर्या करते? हसते सांगते, आजोबा काय सांगू, 40,000 वर्ष झाली मी या भूमीवर बसून तपश्चर्या करते. एकच इच्छा आहे अंतःकरणामध्ये की भगवान श्रीकृष्णाचे सहवास मिळावा, एवढीच इच्छा आहे. त्याकरता काही 1 वर्षांनी पुढे श्रीकृष्णाचा अवतार होणार आहे, त्याचं संगसुख मिळावं म्हणून मी तपश्चर्या करतो. सांगा, ब्रह्मविद्या सुद्धा ज्याच्या संगती करतात, तपश्चर्या करतात, मग ऋषी मुनी इतर जनांनी मातीचा कण कण होऊन गुकळत राहिलं तर काय आश्चर्य. आळंदीचं वर्णन करत असताना नामदेवराय सुद्धा असंच करतात. येथे वनवल्ली वृक्षी देव येऊन होती पक्षी, हे असे नित्य साक्षी अस्थि नासती उदकी. देव सुद्धा देव देवता येऊन आळंदीमध्ये वृक्षावर पक्षाच्या रूपाने राहिलेले. इंद्र येऊन या भूमीची याग संपादिले हरणीची, इंद्रायणी इंदुरीची पंचक्रोची या पासून. म्हणून भगवान माती खातायत, पण आईला हे पटावं कसं? आईने कोण धरलं, चल घरामध्ये, माती खातोस काय? आणि घरामध्ये आणला आणि घुसळ खांद्याला दाव्याने बांधून टाकला. दावियाने बांधी माता, दावियाने बांधी माता, आते तिलाची माती खाता. आईनं दाव्यानं बांधलंय म्हणतो, आई पाहतोस काय माझ्याकडं? मारते आता, मारते म्हणून हातात काठी घेतली उगारली. उघडतोन पाहू दे. आई 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 मज मारू नको, 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 आई मज मारू नको, आई मज मारू नको. नाही खादली ना माती ग, आई मज मारू. विनंती, भगवंत विनंत करत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी, ते पाहून यशोदेच्या डोळ्यातून पाणी. कशाचा परिणाम आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संपूर्ण
अभंगातलं सार म्हणजे या सगळ्या घटनांचं सार तुकोबार शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे भक्तासाठी, भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी, कशा करताय सगळं? तुका म्हणे भक्तासाठी काय काय करतो, वाटेल ते करतो. न सांगता कधी सर्व काम, न सांगता कधी सर्व काम, बोला भक्तासाठी, भक्तासाठी, भक्तासाठी काय काय करतो. दासी पुत्र कणा विदुराच्या भक्ती, दैत्या घरी रक्षी प्रल्हाद, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, काय काय करावं. डोक्या मेळा संगे ढोरे, डोक्या मेळा संगे ढोरे, काय काय करतो. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, जाळी घेऊन कांबळी काढी, जाळी घेऊन जाई वळी गेली पाठी, जाई केवळ भक्तासाठी परमात्मा वाटेल ते करतो. भगवान जाळी घोंगडी हातात कशा करता, केवळ काळी घोंगडी हाती काढी, काळी घोंगडी हाती काढी, काळी घोंगडी हाती काढी, लागला धेनुचे पाठी, लागला 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 धेनुचे पाठी, काळी घोंगडी हाती काढी, काळी घोंगडी हाती काढी, काळी घोंगडी
जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी. वेणू घेतलाय, जाळी घेतली, कांबळी घेतलीये, काठी घेतलीये आणि भगवान गायी चारण्याकरता जातोय. वास्तविक इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुती शास्त्रती ही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. सगळी शास्त्र कोणाचं श्रवण करतात? ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर विविध पृथक भगवान वर्णन करतात. अर्जुना, अरे ज्याचं वेद शास्त्र सगळे वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ना, बहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराण खंडोबाची व्याची. बोलीला अरुथई तुकाची साधला 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची. कोण वर्णन करताय? त्या परमात्म्याचं. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्थो निगंति दिव्यैस्तवैर वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ यस्यान्तन्न विदुःसुरासुरगण देवाय तस्मै नमः. ही ज्याची उंची, पण हातात काठी घेतोय आणि गायीच्या मागे लागलाय. जाळी घेऊन कांबळी काठी गाई वेणू पाठी. कशामुळे? कशा करता हे सांगितलं, पण कशामुळे? इथे मुळे आहेत का कोणी? कोण मुळे? मुळे नाही, सगळे खोळे का? कोणामुळे? आपल्या अधिक महिन्यात एक दिवशी स्वयंपाकच बिघडला. ते रवा आणि बेसनाचे लाडू केले होते. ते लाडू पाहिले आम्ही, ते लाडू म्हणजे ते ठेवलं की ते खाली बसायचं, सपाट व्हायचं. दुपारी वारकरी घेऊन आम्ही जेवायला गेलो, पाहिलं तर बिघडलं. म्हणलं का म्हणलं असं कसं बिघडलं? कशामुळे बिघडलं? तर त्यांचा स्वयंपाक करतो होता. म्हणले ते पुढ्यांना, हो इकडे म्हणले. मी म्हणलं कशामुळे बिघडलं? म्हणले यांच्यामुळे बिघडलं. म्हणलं तुमच्यामुळे कसं काय? तुमच्यामुळे कसं फुकट करता का? अहो म्हणलं माझ्यामुळे म्हणजे माझं आडनावच मुळे, त्यामुळे माझ्यामुळे बिघडलं. आचार्याचं आडनावच होतं मुळेच्या. तेव्हा म्हणलं तुम्ही मुळे आता जा निघून. कोणामुळे? कशामुळे? का? म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबा तुका म्हणे भक्तासाठी 4थं चरण सांगितलं. 3ऱ्या चरणात सांगतात कशामुळे? मोठे भावार्थाचे बळ. भावाचं बळ इतकं श्रेष्ठ आहे की त्याच्या पुढे कुठलंही बळ चालत नाही. अनेक प्रकारचे बळ आहे. संपत्तीचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, ताकदीचं बळ आहे, पण भावापुढं कोणाचंही बळ चालत नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे कर्तव्यावळे तैसा हरी. म्हणून तो परमात्मा इतका सर्वश्रेष्ठ विश्वाचा नियंता असून सुद्धा हातात काठी, खांद्यावर घोंगडी, खांद्यावर जाळी घेऊन गायी चारण्याकरता जातो. कशामुळे? मोठे भावार्थाचे बळ. म्हणून देव त्या सगळ्या गोकुळातल्या गवळणींचा आणि यशोदेचा सुद्धा बाळ झाला, मुलगा झाला. वास्तविक तो मुलगा आहे का? जगाचा बाप आहे ना. बाप हा जगाचा बाप. नाहीतरी अर्जुन तसंच समजत होता ना 10व्या अध्यायापर्यंत. त्याला वाटायचं हा मला अक्कल शिकवतोय, तत्वज्ञान शिकवतो ना. अर्जुना असं करून तसं करून तुला लढायलाच पाहिजे ना, अमुकच करायला पाहिजे, मला शिकवायला लागला होय हा. मग भगवान म्हणतात अर्जुना पाहिलं, अरे तू जसा मला समजतो तसा नाही. पश्चिमी पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधान आणि शत नाना वर्णाकृती. अर्जुनाने जे पाहिलं ती त्याची उंची, ती हजारो तोंड, आणि त्या हजारो तोंडामध्ये सगळं विश्व चाललंय. एकेका नेत्रामध्ये हजारो सूर्य तळपतायत, कपाळावर कोट्यावधी चंद्र चमकतायत,
अर्जुन पाहतो म्हणतो, कृष्णा अरे मला माहिती नव्हती तू एवढा आहेस. मी तर तुला समजत होतो की माझा तो कुठेतरी आते भाऊ आहे जवळचा, आणि मला वाटत होतं की तू म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ आहे मेवणा. होय ना, होता ना. तू संन्यासी हो निजनी, चोरून नेलीस माझी भगिनी. दिली होती ना चोरून, सुभद्रा कोणी नेली होती पळून संन्यासाचा ढोंग घेऊन. तेव्हापासून या संन्यासावर विश्वास बसणं म्हणतात, असं नाही. मग संन्यासाचं व्रत घेतलं आणि श्रीखंडात भाजी कालवायची, भातामध्ये आमटी ओतायची, मिठामध्ये लिंबू पिळायचं आणि पाण्यामध्ये सगळं घालायचं, पुन्हा प्यायचं. वेळ लागलं सारखं. तर बळराम दादाला म्हणतात भगवान. बळराम दादांचा हा संन्यासी असा कसा होता? दादा म्हणतात, भगवान म्हणतात की दादा काय हे संन्यासी लोक फार पोचलेले वरचे असतात, आपल्याला त्यांचं काही कळत नाही. बघ ना रे कृष्ण कसा जेवतोय, अरे त्यांना जिभेला कसलं आले आपल्याला चव लागते. म्हणजे संन्यासाला काय कोण शिकवतोय? हे बळराम दादाला हेच बाबा शिकवत होतो. पुढे सगळं करायचं होतं ना काम. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची अवघा. खरंच कृष्णा अरे किती हे देह तादात्म्य सुटलेले आहेत, बुद्धीवर नाही. अरे कृष्णा हे सतत दादा हे सतत समाधी स्थितीमध्ये असतात. अशांची सेवा केली तर काय काय घडून जाईल काय सांगता येत नाही. मग कृष्णा आपल्याकडे ठेवतो का रे 2 महिने आपण सेवा करू इथे, पण आपल्याकडे कोण आहे सेवा करायला? मी असा फाटकणार. आणि दादा तुमच्या मागे व्याप. अरे आपली ती सुभद्रा आहे ना, तिला सांगू सेवा करायला. उंदीर नेमका नागाच्या घशात, आणि तेच तर याला कळवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगावं, मोठे भावार्थाचे भाव हे फार मोठं बळ आहे. देव झाला त्यांचे बाळ, नाहीतर हा जगाचा बाप आहे, जगाला अक्कल शिकवणार आहे, जगाचा नियंता आहे, जगाचं शासन याच्या हातामध्ये. नाहीतर 11,000 फुटावरती भूकंप व्हावा, इतक्या उंचीवर होतो काय भूकंप. सर्वसाधारणपणे भूकंप हा समुद्र सपाटीपासून 2,000 फुटाच्या आसपास उंचीपर्यंत असू शकतो. कुठे झाला भूकंप? उत्तर काशी. कोणाच्या हातात आहे? आपण वाटेल ते ठरवलं तरी शेवटी त्या प्रभूच्या हातात आहे. तो जे करील ते खरं. परंतु त्याला आकळायचं असेल तर आपण वाटेल ते केलं तरी आकळू शकणार नाही. कशाचाही अहंकार तिथे उपयोगी नाही. फक्त एकच, अंतःकरणात विशुद्ध भाव असेल तर. शुद्ध भाव धरून पंढरपुराची जावे गा. अंतःकरणात विशुद्ध भाव धरावा आणि मी कोणी नाही त्याच्या चरणी लीन व्हावं. तो परमात्मा त्याचं वाटेल ते काम करतो. अर्जुनाची घोडी सुटली, चोखोबारायांची ढोरं उडली आहेत, नवे चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण केले. आणखी काय करावं? मीराबाईसाठी घेतो विष जाला. कशामुळे? मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भक्तासाठी देव हिंदे पाठोवाठी, जाळी घेऊन कामासाठी गाई वळी वेणू पाठी विठोबा रखुमाई. दावियाने बांधी माता, जाळी घेऊन कांबळी काठी, गाई वळी वेणू पाठी.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वयाच्या 16 वर्षापर्यंत जीवन गोकुळामध्ये गेलं. भगवंतानी आपल्या लीलेने, आपल्या कृतीने, आपल्या कौतुकानं सगळ्या गोकुळाला वेड लावलं. वेधियल्या बाळा नर नारी आस कळला. वेड लागलं. वेड पहिलं तर अंतरंगात वेड होतं, पण भगवंतानी आपल्या कौतुकानं, आपल्या लीलेनं, आपल्या सहज क्रियेनं गोकुळ वेड केलं. सगळ्यांचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर. आणि त्या अंतरंगातल्या भक्ती प्रेमाचा इतका परिणाम झाला की जे जे पाहतील तिथे तिथे त्यांना कृष्ण दिसत. आणि म्हणून त्यांच्या जीवनाची ही उंची इतकी वाढली की ते जे जे करत होते ती देवाची पूजाच होती. त्यांना असं वाटाल की भगवान आपल्या पुढून हलू नये, सतत त्याला पाहा. कारण त्याचं जीवनच इतकं असं होतं. हसितम मधुरम वसितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. सगळं मधुर. म्हणून कुठून का होईना लपून छपून यवनंदाच्या वाड्यापुढे उभा राहो. भगवान एकदा जरी दिसला तरी दिवस आनंदात मानत. असा काल चाललेला. आणि भगवंताला केव्हा तरी असं वाटायला की गवळणीच्या इथे चोरी करायला जावं. गवळणी मनामध्येच म्हणायची की आज श्रीकृष्ण आपल्याकडे चोरी करायला आला तर बरोबर. भगवंतानी ज्या ज्या वेळेला गोकुळात जेवढ्या चोऱ्या केल्या त्या सगळ्या चोऱ्या दही, दूध, तूप, लोणी. केव्हा पैसा, अडका, सोनं, नाणं केव्हाही चोरलं. केव्हाही धान्याची चोरी केली नाही. आणि केव्हाही कपडा लत्ता चोरला नाही. आणि एकदाच कपडे चोरले ते दिवसा ढवळ्या. कात्यायनी व्रताचं परिसंगता करण्याकरता सगळ्या गोपी मैत्रिणी यमुनेवर स्नानाकरता गेले की गावापासून दूर कोणीच तिथे येऊ. भगवंतानी ते पाहिले की बस म्हणले ही संधी चांगली यांची फजिती करायची. आणि फजितीतला हेतू एवढा की किंचितचा अहंकार भक्तिप्रेमात थोडा त्यांच्याकडे राहिला होता. तो अहंकार सुद्धा नाहीसा व्हावा. म्हणून भजन पूजन चिंतनामध्ये इतका सुद्धा अहंकार असता कामा नये. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण आपल्याला इतका येतो आपण नाही येणार पुन्हा भजनाला. का हे आम्ही देऊळ सोडलं का जात नाही. नाही आपण आता सांग नाही झालं देऊळ सोडलं का हो झालं काय सांगा ना. असं काय करत काय सोडलं का. अहो म्हणजे काय काय आम्हाला काय किंमत आहे का नाही. कसली किंमत पाहिजे तुम्हाला. अहो म्हणजे काय आम्हाला आहे की नाही काय किंमत सांगा ना. काय झालं काय आता काय तुम्हाला काय सांगायचं. आम्ही म्हणजे ते काय काय समजतात ते काय काय आम्हाला काय समजतात. पण झालं काय. अहो आम्ही जावं भजनाला जावं हौसेनं जावं आम्हाला अभंग सुद्धा मानायला गेला नाही. भजन पूजन चिंतन करून सुद्धा ओशटपणा राहत. ज्या भांड्यात तूप असतं दूध असतं ते सगळं उपडं केलं नवे विसळलं तरी ओशटपणा राहतो. नामदेवांनी पांडुरंगाची भक्ती केली ती इतकी सिगेला पोचली की नामदेव रंगशिळेवर पांडुरंगाचं भजन करण्याकरता पायात चाळ हातात विणा गळ्यात विणा हातात चिपळ्या घेऊन जर नाचू लागले. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. नामदेवांनी थै 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 पांडुरंगा पुढे नाचतात. ते नामदेवाचं अभंग म्हणणं भक्तिप्रेमाने ओसंडत येऊन डोळे घळघळ घळघळ अश्रून वाहणं. आणि नामदेवाचं ते नाचणं पांडुरंगाने काडकन विटेवरून उडी खाली टाकावी. नामदेवाच्या पुढे त्याच्यासारखं नाचावं. नामदेवाला वाटावं पांडुरंगा अरे माझ्याबरोबर तू नाचतोस नामा. अरे तुझे हे अभंग तुझं भक्तिप्रेम तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिलं म्हणजे मी सुद्धा वितळून जातो रे. तुझ्या बरोबर गावं नाचावं असं वाटतं. इतका साक्षात्कार नामदेवरायाला पांडुरंगाचा.
तरी पण अहंकाराचा ओशटपणा राहिला. भांड्यात ओशटपणा राहिला की चिकट लागते ती. तूप ओतलं, सगळं स्वच्छ धुतलं, पुन्हा गरम पाणी टाकलं, जरा असं केलं तरी चिकटच लागतं. राहिलंय म्हणतो ओशटपणा. तसा ओशटपणा गवळणीमध्ये थोडा भक्तिप्रेमातला राहिला. म्हणून भगवंताला वाटलं की यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट व्हावा, आणि एवढीच संधी आहे, पुन्हा संधी येणार नाही. म्हणून त्या गवळणी नदीमध्ये आंघोळ करत होते, यमुनेमध्ये. अंगावर कपडा नव्हता, सगळे कपडे बाहेर ठेवले होते. आणि भगवान गपचूप गेला कुठून, आणि त्या गवळणी स्नान करत असताना त्यांच्या त्याच्यात रमल्या होत्या. आणि श्रीकृष्णाने ते सगळे कपडे उचलले आणि कळंबावले. आपण चित्र पाहिलं असेल, रवी वर्माच्या चित्रात मोठं सुंदर दृश्य दिलंय बघा, जुना काळ. गवळणी सकाळी 10 पासून जे यमुनेमध्ये आंघोळ करत होत्या ते दुपारी 2 वाजले. किती तास? पण 4 तास झाल्यावर तरी थंडी वाजणारच ना. किती वेळ आंघोळी करतील? का दिवसभर बुडत बसतील? ते काय बिटकुळ्या येतोय पाण्यामध्ये राहायला? शेवटी माणूसच ना. किती वेळ कर? दुपारी 2 वाजल्यावरती ती सरस्वती म्हणायला लागली, ए गंगूबाई, अगं सासू वाट पाहिजे, 2 वाजायची वेळ आली, चला म्हटले, बाद झाला आता. ही तिच्या अंगावर पाणी उडवती, ती तिच्या अंगावर पाणी उडवती, तोंडात चूळ भरतात, ती तिच्या तोंडात टाकती, ही तिचे पाय उडते, ती तिचे हात उडते, खाली बुड्या मारतायत, त्या त्याला धरतायत, उलट्या पाडतायत. हा खेळ चाललाय त्यांचा सगळा. आणि 2 वाजल्यानंतर म्हणतात, चला तर हो खरंच बराच वेळ झाला, चला गो चला, म्हणून निघाल्या. बाहेर येऊन जे पाहतायत तशाच आल्यात, अंगावर कपडा नाही, ते बाहेर आल्यात. कोणी मनुष्य नाही, त्यांना खात्री. खूप लांब आलोत आपण अरण्यामध्ये, यमुनेच्या कडेला अंघोळ करतोय. हे त्यांना माहित होतं इथे कोण येणार आहे म्हणून. अंतःकरणात कुठली शंका नाही. नदीच्या पाण्याच्या बाहेर आल्यानंतर पाहतात तर कपडे कुठे? हे गंगू, अगं माझी साडी कुठे? ती म्हणते, अगं तुझी पण, माझी तरी कुठे? तुझी कसली? ती म्हणली, माझी काळ्या रंगाची होती. आणि तुझी ग? म्हणले, माझी लाल रंगाची. कुठे गेली? काय झालं का आता? कसं झालं? काही कोणी चेटूक तर केलं नाही? काही भानामती तर केलं नाही कोणी? कसं काय झालं असं गंगू? आता काय करायचं? कसं जायचं आता? आणि सासू जर वाट पाहिली, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, कोण कपडा देणार आपल्याला? आणि ते सगळं जर गाव म्हणलं आमच्या सुना आल्या, आंघोळीला गेलं, बोडायला काय म्हणून जर पाहायला आलं तर आपण बाहेर कसं यायचं? गावात फजिती त्याची, असं जायचं काय? आता काय करायचं? कसं करायचं? तोपर्यंत अशा सगळ्याची चर्चा चालली. कळंबाच्या झाडावरून हसण्याचा, माझं बेडं वाचन आहे म्हणा, कृष्णाचा हसणं, भगवान श्रीकृष्णाचं हसणं नाजूक. गवळणींचं लक्ष कृष्णाकडे गेलं. कृष्णाची त्यांची जशी दृष्टादृष्ट झाली तशा पुन्हा पळाल्या यमुनेच्या पाण्यात शिरल्या. भगवान असतात. कशी पजिती झाली आता? ए गवळणी, सरस्वती, गंगू, हे यमुना, कशी पजिती झाली? अगं बाहेर या ना. कृष्ण, आता काय बाहेर या, या बाहेर. कृष्णा, कन्हैया दे दे दे, कन्हैया दे दे दे, दे 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 मेरी लाल सारी छे, कन्हैया दे दे दे. मोठी गोड गवळणी, गुजरात. कृष्णा, पाया पडते, पाया पडते, हात जोडते, क्षमा मागदे, ए हरी रे, हरी रे, हरी रे. पुढचं नाही म्हणलं. कृष्णा म्हणेल की ऐकू, पण कृष्णा साडी दे रे. ती बघ, ती माझी लाल साडी. दुसरी म्हणते, ती बघ माझी काळी साडी आहे, काळी साडी आहे, कृष्णा दे. भगवान म्हणला, तसं नाही देणार. अरे मग काय करू सांग? काही नाही, पाण्यातून बाहेर या, हात जोडून असा वर हात करून या, साष्टांग नमस्कार विनंती विशेष कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की आम्ही तुम्हाला शरण आलो, आमच्या साड्या देऊन. कृष्णा, अरे आम्ही स्त्रिया आहोत, स्त्रिया आहोत, पाण्यातून बाहेर कसं आहे? आम्हाला लाज लज्जा आबरू आहे. माझ्या पुढे जर तुमची लाज लज्जा आणि आबरू असेल तर कपडा मिळणार नाही, जाओ.
लाज तेवढी नारायणी. भजन करायची लाज, गंध लावायची लाज, देवळात दर्शनाला यायची लाज, कीर्तनात बसायची. आम्ही कसं जाऊ कीर्तन? आपल्याला सगळं शरम वाटतं. क्लब मध्ये जायला नाही होत. आपण क्लबचे मेंबर आहेत, 12 वर्ष झाले आपण मेंबर आहेत, पहिले जुने. आणि कीर्तन नाही, ते जरा आमचे जरा ते पोझिशन डॅम होतं कीर्तनाचे. या हेच प्रांगण आहे जीवनाचा उद्धार होण्याचं, दुसरं नाही. भगवान म्हणतात तोळणीओ मी ऐकणार नाही. अशी जर माझ्याबद्दल लाज वाटत असेल तुम्हाला तर कपडा मिळणार नाही. या कृष्णा, अरे कसं करायचं रे, कसं यावं बाहेर, आम्हाला शरम वाटते, आमच्यावर कपडा नाही. ते मला माहित नाही, नाही तर कपडे देणार नाही. अरे 4 वाजायची वेळ आली कृष्णा, गाव सगळं जर आलं, गोकुळ इकडे आलं तर कसं होईल, म्हणजे कसं होईल ते तुम्ही बघा. आता मला काय करायचं, येता की नाही तेव्हा ते असतात विचारतात काय करायचं. आता देव ना आपण, कोणी दुसरं पाहायला. आणि नाहीतरी खरंच आहे की त्याच्याशिवाय कोणाला दिसतंय हो, खरंच कोणाला दिसत. आणि तुम्ही जरी काही नाही दाखवायचं ठरवलं तर त्याला दिसल्याशिवाय राहायचे. तो न पाहताना आपण काही करू शकतो का? माणसं पाहणार नाही पण त्याला कळतं ना. कदाचित आपण काय करतो आपल्यालाही कळत नाही, पण त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कळतंय त्याला. मग या चला सगळ्यांनी ठरवलं एकदमच बरोबर जाऊ, एक पुढं एक मागं नाही म्हणले. पहिलीची बी आबरू आधीची, सगळ्यांनी बरोबर यायचं, सगळ्यांनी पाण्याच्या वर यायचं आणि कृष्णाला नमस्कार. कृष्णा नमस्कार केलं तर ध्यान ना, बाहेर येऊन साष्टांग नमस्कार माझ्या पुढे घालायचा वाळवंटात, मग देतो. बर हे येतो रे कृष्ण, या. मग सगळे एकदम बाहेर आले, गवळणी थवाची थवा आणि वाळवंटामध्ये हात जोडून कृष्णाला म्हणतात, कृष्णा अरे आतलं बाहेरचं सगळं जीवन तुला समर्पण केले, पण आमची साडी दे आम्हाला, आमची लज्जा रक्षण कर. लाज रखो मेरी कन्हैया, लाज रखो मेरी कन्हैया, जब बैरी ने कबरी पकड़ी तब ही मान मुरोगी कन्हैया, लाज रखो मेरी. सगळ्यांच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू येतात. भगवंतांनी सगळ्यांच्या पुढे हातात साड्या दिल्या. डोळणी हो, आज मी तुमच्यावर प्रसन्न झालो. आज मला दृष्टीने पाहण्याकरता ही बाहेरची दृष्टी अकिंचित कराय. तुम्ही अंतरात जरी ध्यान लावलं तरी मी दिसेल. लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नर नारी, लावण्य सागरो हरी हरी देखील. भगवंताने त्या गवळणींची अशा रीतीने फजिती केली, त्याला बनवलं. महाराज वर्णन करतात, थकविल्या गवळणी, थकविल्या गवळणी, एक एक संगतीनं. भक्ती प्रेमामध्ये केवढा साम्यवाद आहे. भगवान श्रीकृष्णाने गरीब श्रीमंत जाती भेद आपल्या भोवतीच्या भक्तामध्ये केव्हाच पाहिला नाही. महाराजांचा अभंग आहे, एक एक संगतीनं मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा 5 जणी थकविल्या गवळणी. म्हणून प्रांतभेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही, लिंगभेद नाही, सुशिक्षित अशिक्षित भेद नाही. असं भगवंतानं भक्तिप्रेम सर्वांना सारखं. गवळणीच्या गारहाण्यामुळे भगवंताबद्दल यशोदेकडे तक्रार आली. यशोदेने कृष्णाला बोलून घेतलं, कृष्णा तुझ्याबद्दल फार तक्रारी आल्या, तू आता गावात राहायचं नाही, तू चोऱ्या करतोस, खोड्या करतोस, काहीतरी
विचित्र करतोस, त्यापेक्षा तू इथे राहूच नको. दुसऱ्या दिवशी भगवान गायी चारण्याकरता गोधनी चारावया जातो शारंग पाणी निघाला. गायी चरायला सोडल्या तर वाळवंटामध्ये हमामा हुंबरी खोखो लिघोऱ्या चिंडू खोई आट्यापाट्या हुतुतू अशा प्रकारचे विविध प्रकारचे खेळ गोपाळांच्या बरोबर भगवान श्रीकृष्णाचे चाललेत. भगवान म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिंड्यातून. पेंड्या एका बाजूला, श्रीकृष्ण एका बाजूला. पेंड्याच्या बाजूला काही गडी, श्रीकृष्णाच्या बाजूला काही गडी. काही देवाचे भक्त असतात, काही संतांचे भक्त असतात. अशा रीतीने हा विशिष्ट प्रकारचा भक्तिप्रेमाचा खेळ मोठ्या आनंदात रंगला होता. जवळजवळ 11:30 वाजायची वेळ आली तेव्हा गोपाळ म्हणाले, कृष्णा तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता खांदी भार पोटी भूक काय खेळा देवा, आता आम्हाला पोटभर तुझ्या संगतीनं खाऊ दे रे. म्हणून आता खेळ पुरे झाला. भगवान म्हणायला लागले, काही हरकत नाही, मी कळंबाच्या झाडाखाली उभा राहतो, वेणू वाजवतो, गायी धावत येतील, कळंबाच्या सावलीला बसतील, मग आपण काला करायला जाऊ. भगवंत कळंबाच्या सावलीला उभे राहिले. देवडा चरणी उभे राहून वेणू वाजवला. त्या वेणूच्या नादानं वृंदावनी वेणू कवणाचा माहे वाजे. वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवणाचा माहे वाजे. त्या वेणूचा आवाज ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती. वेणूचा नाद म्हणजे काय सांगायचं. आहारे आहारे सावळ्या, आहारे सावळ्या, कशी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. विव्हळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, कशी वाजवली मुरली. एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. तुझ्या नामाचा मजधंदा, वृत्ती तव पदी निवर्तली रे, कशी वाजवली. दुसरा धंदाच नाही. ओ तो गली गली हरी गुण गाणे लगी, कैसी लागी लगन. आपल्याकडंच रस्त्याने दिंडीत प्रतिष्ठित माणसाला मिसळून जाण्याची शरम वाटते. क्लास 1 ऑफिसर आहे, मी कसा जाऊ दिंडीत. भजन करणारे गरीब आहेत, सामान्य आहेत. मी जरा काही गावात प्रतिष्ठित. पाश्चात्य राष्ट्रात पहा, युरोप, इंग्लंड, कृष्ण कॉन्शियसनेस सारख्या संस्था स्थापन केल्या आणि कोट्याधीश अब्जाधीश माणसं वेडी झालेत राम आणि कृष्णाच्या भजनात. चिपळी मिळाली तर चिपळी हातात घेतात, चिमटा मिळाला तर चिमटा, डमकी मिळाली तर डमकी, जे मिळेल ते हातात घेतात आणि एकत्र येऊन हरे कृष्ण हरे रामा म्हणून नाचतात, बेहोश होतात, घामाघूम होतात. आहे की नाही. म्हणून असं भगवंताचं प्रभूचं वेग लागावं यासाठी कुठेतरी अहंकार विसर्जित केला पाहिजे. कुठेतरी आपली प्रतिष्ठा एका बाजूला ठेवली पाहिजे, या प्रांगणात आलं पाहिजे. भगवंतांनी सगळ्या गोपाळांना यमुनेच्या कडेला खडकावर नेलं. आपण मधी बसले सगळे गोपाळ भोवती. सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या, भगवंताच्या पुढे ठेवल्या. भगवंतांनी त्या आपल्या हाताने सगळ्यांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत काढून घेतल्या, एकत्र काला केला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. त्यातला एक एक कवळ उचलला आणि गोपाळांच्या मुखात घातला. कवळ कवळ पहा हो, मुख पसरून धावतो देव. अशा रीतीने तो काल्याचा आनंद आजीव समरावती काला पहावया ती देव विसरती देह भावा फुला. म्हणून जो इंद्रादिक देवांना सुद्धा दुर्लभ असा विलक्षण भक्तिप्रेमाचा काला या भगवत भक्तीच्या प्रांगणामध्ये वारकरी मंडळींच्या संगतीमध्ये ज्ञानेश्वरी जीवनातले त्याच्या चरणी लिहून व्हावं. त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान कोणातरी साधुसंतांच्या मुखाने समजावून घ्यावं आणि जीवनात अहंकार नाहीसा व्हावा यासाठी भक्तिप्रेमानं भजनामध्ये समरस व्हावं. यासारखा विलक्षण मानवी जीवनामध्ये आनंद नाही. ज्यांना आपल्या ग्रंथानं संबंध जगातल्या बुद्धिवंतांना वेळ लावले असे संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा
श्रीकृष्णाच्या भक्तीने विठ्ठलाच्या भक्तीने वेडे झाले. आपल्यासारख्याची बुद्धिमत्ता कुठं आज आपल्याला सेवन करायला मिळतोय. ज्यांच्यामुळे मिळतोय त्या ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर तुकामान भक्तासाठी तुकामण भक्तासाठी तुकामण भक्तासाठी देव हिंडे पाठोवाठी देव हिंडे पाठोवाठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी देव हिंडे पाठोवाठी देव हिंडे पाठोवाठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी आ